हे गाईज, मी आहे निशा. सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. मी आणि माझी बहीण आम्ही बाहेर जाणार आहोत. आम्हाला जॉईन केलं आहे आज किरणताईने. तर आम्ही जाणार आहोत शॉपिंगला. थोडंसं सामान घ्यायचं आहे जयंतीशी रिलेटेड. तर जयंतीचा व्हिडिओचे जे आम्ही पार्ट्स आहेत तो 7वा पार्ट आहे हा. तर पूजेला लक्षात आलंय ती स्कूटीची चावी विसरली आहे. ती वरती जाऊन परत ती घेऊन आली आणि आम्ही निघालो आहोत शॉपिंगला. आम्ही काय घेणार आहोत ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये माहिती पडेलच. आणि रस्त्याने गेल्यानंतर आम्हाला खूप छान असं जे आहे दृश्य बघायला मिळालंय. खूप छान सगळीकडे असे झेंडे वगैरे होते. सगळं स्कूटर जे बाईक होतं त्याच्यावरती झेंडे वगैरे लावलेले होते. खूप छान वाटत होतं निळनिळं सगळीकडे. पुढे जायच्या अगोदर आम्ही डिसाईड केलं की पेट्रोल भरून निघूयात म्हणून. पेट्रोल भरल्यानंतर आम्ही निघालो. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं आज सगळी शॉपिंग वगैरे केली. तर आम्ही आलो आहोत ह्या स्पोर्ट्सचं सामान मिळतं तिथे त्या शॉपमध्ये. तिथून आम्ही परचेस करणार आहोत लेझिम. तर हे लेझिम परचेस केले आहे आम्ही. हे सॅम्पल पीस आहे. तोपर्यंत किरणताई जी आहे आमच्या ग्रुपवरती मेसेज टाकते की सगळ्यांना ते घ्यायचेत आणि हे सगळं आम्ही असं दाखवलेलं आहे. असं सगळ्यांचे पटापट रिप्लाय येत होते. तोवर आम्ही त्यांना ऑर्डर सांगितले की आम्हाला एवढे हवेत. तर टोटल आम्ही घेतलेले आहेत 4 डझन लेझिम. तर हो, ह्या वर्षीची जयंती आहे जी लेझिमने रॅलीमध्ये आम्ही लेझिम करणार आहोत. खूप छान आणि भव्य असं लेझिम असणार आहे. खूप छान मोठं लेझिम पथक आम्ही इथे रिप्रेझेंट करणार आहोत. भीम जयंतीचा एक ट्रिब्यूट. ते सगळं पॅकिंग करून स्कूटीवरती आम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणून तो जो ओनर आहे त्याने व्यवस्थित असं पॅकिंग करून दिलं आहे. तोवर पूजा इतर सामान बघत होती. खूप छान स्पोर्ट्सचं सामान इथं अवेलेबल होतं आणि स्वस्त दरात म्हणजे होलसेल दरामध्ये आम्ही ते घेतलेलं आहे. इथे आम्ही सगळं बिल वगैरे करून आता इथे निघणार आहोत. तर आमचं डन झालं आहे. तर आम्ही आता इथून निघणार आहोत डायरेक्ट घरी. तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बिल वगैरे भरून पेमेंट करून आम्ही निघालेलो आहोत. ह्याच्यानंतर आम्हाला घरी जाऊन प्रॅक्टिससाठी जायचं आहे. लेझिमची प्रॅक्टिस करायची आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही डायरेक्टली गेलो आहोत मॅडमच्या इथे. ज्या मॅडम आम्हाला शिकवतात लेझिम कसं, म्हणजे सगळं लेझिमचं कसं सगळं अरेंजमेंट्स आहे सगळं त्याच बघतायत. खूप हेवी पार्सल होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. ऑलरेडी बाकीच्या मुली तिथे वेट करत होत्या. खाली काही गार्डनमध्ये थांबलेल्या होत्या. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळंच तुम्हाला दाखवणार नाही कारण की थोडंसं सरप्राईजही असणार आहे जयंतीच्या दिवशी. त्यानंतर थकून आल्यानंतर मॅडमने सांगितलं की मी तुमच्यासाठी चहा बनवते. म्हटलं आम्ही असताना तुम्ही काय चहा बनवताय ना. मग सगळ्यांसाठी चहा बनवला मस्त कडक. फ्रेश झालो चहा घेऊन आणि ज्या खाली गार्डनमध्ये उभे होते त्यांच्यासाठी पार्सल आम्ही चहा घेऊन निघालेलो आहोत. आणखी 1-1.5 तास तरी आम्ही प्रॅक्टिस करणार आहोत. प्रॅक्टिस करून मग आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. तर आता आम्ही चाललो आहेत खाली. अर्ध्या बायका ज्या आहेत ज्या लेझिमच्या पार्टनर आहेत त्या अर्ध्या खाली वाट बघत आहेत. आमच्या मॅडम आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत. तर जाऊयात खाली आणि सगळ्यांना लेझिमही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडतात का प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इथे भीम जयंतीची तयारी कशी चालली आहे ती एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा इथे हा आमचा आहे योगा ग्रुप आणि काही स्कूल फ्रेंड्स आहेत आमच्या आणि काही आमच्या इथल्या ज्या सोसायटीमधल्या मेंबर्स आहेत. तर सगळ्यांना मॅडम आता लेझिम डिस्ट्रीब्यूट करणार आहे. थोडंसं डिस्कशन होऊन आम्ही प्रॅक्टिस स्टार्ट करणार आहेत. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काय प्रॅक्टिस करणार आहोत ते नाही दाखवणार. ॲक्च्युली व्हिडिओ खूप लॉंग होतात. तर मी सगळ्यांना चहा वगैरे सर्व केली. त्याच्यानंतर आम्ही लेझिम डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि बाकीचे जे लेझिम आहेत ते स्कूलमधल्या ज्या मॅडमचा ग्रुप आहे लेझिम पथक आहे त्याच्यासाठी त्यांनी ते घेतलेले आहेत. ते उद्या स्कूलमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. हे डिस्ट्रीब्यूट करून आम्ही प्रॅक्टिस केली. तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट बघा. आणि उद्या जाणार आहोत आम्ही स्कूलमध्ये. तिथलाही व्हिडिओ तुम्हाला मी नक्की पोस्ट करणार आहे. तर वेट करा पुढच्या पार्टचा. भेटूया त्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.